ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये, तसेच हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेत मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले। यानंतर सायंकाळी समितीचे अध्यक्ष ओ.पी. तायडे व कार्याध्यक्ष रघुनाथ कौलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुमारे 330 ओबीसी समाजबांधवांनी उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन दिले आहे। आदेश रद्द न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी बांधव खूप मोठे राज्यव्यापी आंदोलन करतील, याची सरकारने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे। एका व्यक्तीने सहज प्रश्न केला की जरांगेंचं काल उपोषण सुटलं तरी तुम्ही हे धरणे आंदोलन का करतात? कारण शासनाने त्यांना असं आश्वासन दिलं आहे त्या GR मध्ये की हैदराबादचं गॅजेट आम्ही लागू करू, औंधचं गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 महिन्याची सवलत द्या, सातारा गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 महिन्याची सवलत द्या। न जाणो कदाचित त्या 1-1.5 महिन्यामध्ये ओबीसींना अंधारामध्ये ठेवून शासनाने जर रात्री एखादा GR जर काढला, कारण मागे जेव्हा जरांगे हे उपोषणाला बसले होते तेव्हा जो GR काढला होता मराठ्यांसाठी तो अर्ध्या रात्री काढलेला GR आहे आणि म्हणून ओबीसी संपूर्ण ओबीसी बांधव सोबत असताना होऊ शकते की शासन अर्ध्या रात्री एखादा GR काढू शकेल। कारण या देशामध्ये काय होते, या राज्यामध्ये काय होते, सर्व आपली जनता पाहते आहे की रात्रीचा खेळ चाले असा प्रकार बहुतेक वेळा होतो। पहाटे कधी शक्त्या घेतल्या जातात। म्हणून आम्ही ओबीसी बांधव या विवंचनेत आहोत की आमचं ओबीसी रात्री झोपलेला राहील आणि शासन या मराठ्यांच्या बाजूने त्यांच्या सोयीचा एखादा GR काढेल आणि आमच्या ओबीसी बांधवांची मग बोची होईल। असं होऊ नये म्हणून आमच्या ओबीसींचं प्रेशर क्रिएट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आम्ही सर्व ओबीसी बांधव आज त्या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। त्या अर्थानं मराठा बांधव हे अतिशय आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सक्षम असताना सुद्धा त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं हा अट्टहास का? खऱ्या अर्थानं त्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा हवा की राजकीयदृष्ट्या फायदा, हा त्यांचा हेतू परस्पर आपल्याला सरळ आपल्याला दिसून येतो की त्यांना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं राजकारण, आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नको आहे, तर त्यांना निवड राजकीयदृष्ट्या आरक्षण मिळण्यासाठी हा सरळ त्यांचा हेतू आहे। व असं झाल्यास खऱ्या अर्थाने ओबीसी बांधवांवर एक प्रकारचा अन्याय होईल आणि हा असा अन्याय होऊ नये यासाठी शासनाने दखल घ्यावी, यासाठी सर्व आम्ही ओबीसी बांधव इथे जमलो आहे आणि या गोष्टीचा निषेध करतो आहे आणि शासनाने त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांचा GR रद्द करण्यात यावा व ओबीसी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये याची दखल घ्यावी। गाव माझा न्यूजकरिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।